वहिनी काय रे? अरे राणा वहिनी कुठे आहेत? कुठे आहेत माझे? तुझ्या बरोबर आल्या नाहीत? नाही. अरे बघ वहिनी कुठे गेल्या? हा? वहिनी अंजलीबाई, वहिनी अंजलीबाई, अंजलीबाई. हा मी इथे अहो कुठे आहे? इथे विहिरीत. तुम्ही इकडे काय करताय? ते पाणी काढत होते. अहो वहिनी मग मला सांगायचं, मी आहे ना इथं. नाही नको असू दे. तुम्ही सोडा, ते मी करतो. द्या इकडे. तुम्ही जा. हळू. द्या. नाही मी घेतो. अहो मी घेते ना थोडं. चला. अहो सोडा तुम्ही करत. हळू. अहो सोडा तुम्ही. आणले कपडे? काय झालं? काय झालंय? माझ्याशी खोटं बोलणार आहात का? तुमचा चेहराच सांगतोय काहीतरी झालंय. घरी काही मला नाही सांगणार? ते आबा म्हणलं आयुष्यात माझ्या संकट बोलणार नाही. माझं पायच निघत नव्हतं घरातून. त्यांच्याकडे बघणं बी जमलं नाही मला. एक विचारू? इथं राहायला मला काही अडचण नाहीये, पण घरापासून वेगळं इथं राहणं खरंच तितकं महत्वाचं आहे का? तुम्ही सगळ्या घरच्यांपासून वेगळे इथे राहताय, खरंच तितकं महत्वाचं कारण आहे का? वय तुम्ही एके दिवशी म्हणला होता ना बघ की घरातली माणसं महत्वाची असतात. खरंच आहे ते. त्याच माणसांनी आपलं घर बनतं म्हणून. आता तुम्हीच सांगा, हे घर न राहता नुसती माणसंच राहिली तर? माणसात एकोपा असेल तर ते घर असत. योच एकोपा टिकून राहावा म्हणून मी शेतात यायचं म्हणलं. मला माहित आहे
या समजायचा तुम्हाला ताप होत असेल. तुम्हीच म्हणला होता ना बा, तुम्हाला मोठ्या घरात लायचंय लई माणसांबरोबर. पण आता इकडे माणसं बी नाहीत न समजे काम बी करायला लागते. तुम्ही आहात ना माझ्यासोबत. मग झालं तर अजून काय लागतं. माणसं आपलीच आहेत. त्यांच्या सोबत जरी राहत नसलो तरी गायकवाड घराण्याच्या कुटुंबाचा एक भाग आहे. तुमची सोबत आहे. अजून काय हवंय. पक्का तुम्हाला त्रास तर होत नाही ना बा. अजिबात नाही. आपण दोघंही इथे आनंदाने राहूया आणि एकमेकांचा सोबतीनं हा आनंद वाढवूया. तुम्ही असं उदास राहून हा आनंद नाही वाढणार. त्याकरता तुम्ही छान हसायला हवं. हसा बघू. हसा ना. आता तुमच्या चेहऱ्यावर हसू यायला काय करायचं. बरकतजी, मी तुमच्याकरता पिठलं भाकरी बनवते. तुम्हाला चालेल ना व. चालते की. हे घ्या, हे कापड आणले. साडी खराब झाली ना बा, तुम्ही बदलून घ्या. घ्या. द्या, मी ठेवतो आतमध्ये. सोडा तुम्ही. द्या. जरा बाजूला वा की. मी जाऊन आले शेताकडे. दोघं बी चांगली आहेत. साहेब, तुम्ही काय बी काळजी करू नका असं सांगितलंय रानानं. एवढी काळजी असती तर सोडून नसता गेला. रानानं जे केलं त्याला काहीतरी कारण असेल साहेब. तर तुम्ही त्याच्यावर राग धरू नका. माझ्या रानावर माझा कधी राग नव्हता आणि कधी नसणार ते. मला माझच राग येतो. माझीच काहीतरी चूक असणार. पण त्याला असं का केलं हे समजून असं झालं. मामनजी, तुम्ही लई विचार करू नकासा बघा. तब्येतीची जरा काळजी घ्या. खर तर आमच्या बी डोळ्याला डोळा लागला नाही रातभर. का असं केलं असेल हो राणा भाऊजींनी. गोदाक्का म्हणते म्हणजे काहीतरी कारण असणार सुनबाई. उगा मजा म्हणून करणार नाही राणा. आबा, तो मांडवाला डेकोरेशन काढायचं म्हणतोय. पर तुम्ही काढू दिना म्हणजे काय करायचं. त्याला सांग राणा घरात येईपर्यंत हे घर तसंच राहील. लगीन सराई आल्यात, त्याचा बिझनेस बुडवू देऊ नका असं म्हणालाय. काय लागेल ते पैसे द्या.
पर लग्नाला सजलेलं हे घर तसंच राहील. पण आबा म्हणजे एकदा सांगितलं ना, राणा सुनबाई घरी येतील तेव्हा हे घर सजलेलंच पाहिजे. पण उगा पैशाचा चुराडा कशा पाहिजे? ए ही टकली बंद कर. अरे तिकडे माझ्या रानाचे आणि सुनबाईचे हाल होत असणार आणि तुम्हाला पैशाची पडली हो. साहेब अहो समज नीट होईल. तुम्ही जेवा बरं. तो कसं जीव माझ्या रानाचे आणि सुनबाईंचे तिकडे हाल होत असतील, मी घास गिळू तरी कसा? मी जाऊन आले म्हणलं ना, तुम्ही काय बी काळजी करू नका. आपली थोरली सुनबाई समज सांभाळून घेतो म्हटली. तुम्हाला बी तब्येतीची काळजी घ्यायला सांगितली आपल्या सुनबाईनं. आता सुनबाई म्हणली ना व, मग जेव आबा. ए उद्याच्या उद्या निघायचं. तू आलास ना आमचं घर इसकटले, ऐकूनच तसं. मी जा म्हणलं नव्हतं, त्याचा त्यो गेला. उगाच वड्याचं तेल वांग्यावर काढू नकस. सांगितलं ना हो, उद्याच्या उद्या निघायचं. तुझी सावली बी नका या घरावर. आबा अरे माझ्या भावा, असं करू नकोस मर्दा. रक्ताचं नातं आहे आपलं. नात्याच्या गोष्टी मला नका शिकूस. सूरज यो मला उद्या घरात दिसता का म्हणे. आबा असं करू नकस रे. अरे हे बघ, तुझी ही वहिनी रस्त्यावर येईल. ಇದು ನೋಡ್ರಿ, ನಾಯಿನ ಈದ ಮನೆ ಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲೂ ಹೋಗಂಗಿಲ್ಲ. ಹಾ आबा पाया पडतो तुझ्या. तू पाया पड नाही तर डोसका फोड. तू इथं राहायचं नाही म्हणजे नाही. अगं तू तरी समजाव सुनबाई तुझ्या सासऱ्याला. मामांजी अहो आपलीच माणसं आहेत. 4 दिवस राहत्याल, पुढं मागं आपल्याच मदतीला येत्याल ती. होय आबा. 4 तुकडं खातो, कोपऱ्यात पडून राहतो, पडल ते काम करतो. हे कामाला लई माणसं आहेत माझ्या घरी, तुझी गरज नाही आम्हाला. नाही कशी? मी राणाला घरात घेऊन येणार, ह्यो संपतरावाचा शब्द आहे. खरं सांगतो, होय. माझ्या रानाला जर का घरात आणलंस तर 4 दिवस काय कायमचं राहायचं. अरे पण कुणीतरी माझ्या रानाला सुनबाईला घरी घेऊन या रे. मामांजी तुम्ही काय बी काळजी करू नका सा. आम्ही राणा भाऊजींना घरी घेऊन येऊ. कुणी बी आला पण माझ्या रानाला सुनबाईला घरी घेऊन या. काय हाल होत असतील त्यांचं तिकडं कुणास ठाऊक. आबा विद्यार्थी लभते विद्याधनार्थी लभते गतिम जपेत गणपती स्तोत्रम षड्भिर्मासे फलं नमेत संवत्सरेण सत्यं चोप्य ब्राह्मणे वेशो किद्वाय समर्पयत तस्य विद्या भवेत् सर्वा गणेश. ती श्री नारद प्राणे संकष्ट नाशनं नाम श्री गणपती स्तोत्रम संपूर्णम. आता कसं प्रसन्न वाटतंय ना, काहीतरी राहिल्यासारखं वाटत. इथे बाहेर ना एक तुळशी वृंदावन आणि घराला तोरण, मग झालं. तुम्ही असंच उदास उदास बसणार आहात. मला माहितीये तुम्हाला भूक लागली की तुम्हाला काय बी सुधरत नाही. लक्षात आहे माझ्या पिठलं भाकरीचं. तुम्ही फक्त जरासे हसा. अजून थोडं.
तुम्ही लग्नात तो कोणता उखाणा घेतला होता? एक होती चिऊ आणि एक होता काऊ. अंजलीबाईंचं नाव घेतो. काय काय खाऊ? आता पिठलं भाकरी खाऊ. आलेच मी. आबांची काळजी वाटते. नसता शांतपणा कराय कोणी सांगितलं होतं तुम्हासनी? रानाला घरात आणूया, सुनबाईला घरात आणूया. अक्कल काय बँकेत घाण ठेवली आहे का काय? मी तसं बोललो नसतो तर आबाने मला घराबाहेर काढलं असतं. आणि मी जर का घराबाहेर गेलो असतो तर तुझं काय झालं असतं याचं. आम्हासनी कोणाची काय गरज नाही. हा पण आम्हाला आहे ना व ह्यो संपतराव आणि ही तुझी दासी. कुठं जाणार सांग की? राणा भाऊजींनी घरी याया आमची काही ना नाही, पण मास्तरीन बाई मात्र नाही याया पाहिजे. मी काय म्हणतो, आली तर आली, एक दासी आणखी तुला मिळाली तर बिघडलं कुठं? नाही, एकदाच आम्हासनी कन्फर्म सांगाच, कोणत्या बँकेत अक्कल घाण ठेवली? ह्यो संपतराव एकदा का अक्कल चालवायला लागला की भली भली शेपट घालून पळते ती. उगा जास्ती शांतपणा दाऊ नका. आता करायचं काय ते सांगा. राणा घरात यायला तुझी हरकत नाही ना, पण सुनबाई सुनबाई नका. मग ह्याच्यावर उपाय एकच, तिला रानातून पळवून लावायला पाहिजे. आणि एकदा का सुनबाई पळून गेली की राणा आपल्या आपणच वाड्यावर येतोय बघ. सुनबाई शहरातल्या नाजूक पोरींना झेपणार नाही असं काहीतरी केलं पाहिजे. शहरात वाढलेल्या त्या मास्तरनीला शेतावरची काम तर सोडाच, साधं पिठलं भाकरीचं जेवण तरी बनवता येईल का? भुकेनं उपाशी तडफडेल ती आडानी. कांदा आणि मिरची द्या की. तुम्ही बी घ्या की. तुम्ही सुरू करा. साहेबरावला दिलं काय जेवण? हो, केव्हाच. स्वयंपाक करायच्या आधी 2 पेंड्या चारा साहेबरावांना देऊनच आले. दोस्ताची काळजी घ्यायला हवी, आणि त्यापेक्षा जास्त नवऱ्याची. आता तुम्ही जेवा शांतपणे, नाही तर मी तुम्हाला मी काय शिक्षा करणार की काय? हो, करणारच. तुम्ही मुकाट्यानं जेवतच नसाल तर दुसरं काय करणार?